देहूमध्ये बीज सोहळ्याला सुरुवात झाली आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून निघाली, वैकुंठ गमन सोहळ्यासाठी रवाना झाली। यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वर्षपूर्ती सदेह वैकुंठ गमन सोहळा अर्थात बीज सोहळ्यानिमित्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला आहे। पुरस्कार स्वीकारल्यानंतर तुकोबांच्या चरणी ते नतमस्तक झाले। मुख्य मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासह त्यांनी तुकोबांच्या शिळा मंदिरातही दर्शन घेतलं। देहूतील बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत तुकाराम महाराज पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। देहूतील वारकरी संप्रदायातर्फे एकनाथ शिंदेंना पुरस्कारानं गौरवण्यात आलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी देहू नगरीत दाखल झाले। श्री क्षेत्र देहूच्या मुख्य मंदिरात आणि वैकुंठ मंदिरात बीजेनिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाईही करण्यात आली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 375व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू नगरपंचायतीकडून संपूर्ण देहू परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झाले। यावेळी पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहे। संत तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात दाखल होत आहेत। मुख्य एसटी स्थानक आणि रेल्वे स्थानकावरून देहूला जाण्यासाठी पीएमपीएमएल कडून जास्तीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत। तर 15 ते 17 मार्च दरम्यान सकाळ आणि दुपार या दोन्ही पाळ्यांमध्ये एकूण 318 बस सोडण्यात येणार आहेत। बीड इथल्या शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणेचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी केली आहे। सरकार शिक्षण व्यवस्थेबाबत उदासीन आहे असं थोरात म्हणाले। पुणे महानगरपालिकेकडून नाट्यगृह आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग लॉन्च केलंय। दरम्यान नाट्य निर्मात्यांसह विविध सांस्कृतिक संस्थांनी या ॲपला विरोध केला। या ॲप विरोधात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या उपस्थितीमध्ये बालगंधर्व रंगमंदिर इथं आंदोलन करण्यात आलं। वाशिमच्या फाळे गावातील एका शेतकऱ्यानं चवळीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आगळा वेगळा प्रयोग केला आहे। टोमॅटोप्रमाणे तारावर वेल चढवून शेतकऱ्यानं भरघोस उत्पादन घेतलं। हिंगोलीमध्ये एका शेतकरी बंधूंना उन्हाळी तुरीचा लागवड केलेली आहे। तर या शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातून बियाणे आणत हा प्रयोग केला। सध्या या तुरीचं पीक चांगलंच बहरलंय। महाडमध्ये 20 मार्च रोजी समता परिषद शिक्षण आणि रोजगाराच्या मागण्यांसाठी लढा उभारणार आहे। लक्ष्मण माने समता, स्वातंत्र्य, बंधुता यांचे रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती लक्ष्मण माने यांनी दिली आहे। पुण्याच्या पिंपळगावमध्ये व्यापाऱ्यांकडे थकीत असलेली रक्कम देण्याच्या मागणीसाठी टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। आक्रमक शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बनकर यांची गाडी अडवली। यानंतर संतप्त झालेल्या बनकर यांनी 1 रुपयाही तुम्हाला मिळणार नाही असं वक्तव्य केलं। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। देवरुखमध्ये बेसुमार जंगलतोड सुरू असल्याचं समोर आलं आहे। कोसुंब रोड ते धामापूर मार्गावर लाकडाचे ढीग आढळत आहेत। अनेक वेळा तक्रार करून सुद्धा वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला। वाघदर्डी धरणातून मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली। त्यामुळे त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेलं। धरणालगत रेल्वे रूळ टाकण्याचं काम सुरू असताना जेसीबीमुळे पाईपलाईन फुटली। आणि शहरात मोकाट कुत्र्यांनी चांगला धुमाकूळ घातलेला आहे। मागील 4 दिवसात 2 चिमुकल्यांवर कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केला। नागरिक मदतीला धावल्यानं बालकांचे प्राण थोडक्यात वाचले, पण नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे। वाशिमच्या बाभुळगाव इथल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात आता वाशिम पोलिसांनी शोध पत्रिका जारी केली आहे। मुलाची माहिती अथवा मुलाचा शोध घेतल्यास त्या व्यक्तीला 50,000चं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिक्षक सेलच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। मात्र या आंदोलनाचा फज्जा उडाला। अर्थसंकल्पाऐवजी महाविद्यालयातील पेपरची होळी केल्याचा व्हिडिओ समोर आला। त्यामुळे या आंदोलनाचं हसं झालं। किल्ले शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिर परिसरात आग्या मोहळाच्या माशांनी हल्ला केला। 10 ते 15 पर्यटकांना मधमाशा चावल्या, तर काही पर्यटक मंदिरात अडकल्याची माहिती आहे। यामुळे वन विभागानं किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली आहे।
शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान खासदार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। जखमींची विचारपूस करत पोलिसांकडून त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली। सोलापूर जिल्ह्यातील बोगस टीईटी प्रमाणधारक शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। झडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई केली। टीईटी घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे। चिपळूण शहरातील जुना स्टँड परिसरातील कर्वे भाजी मंडई आणि गुहागर नाका इथल्या मटण मार्केटच्या इमारती वापरा आधीच मोडकळीस आल्या। त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला, तर दुसरीकडे भाजी मटण मच्छी उघड्यावर विकण्यास बंदी घालण्यात आली आहे। वर्ध्याच्या गोल मार्केटला लागून असणाऱ्या एका पडीक दुमजली इमारतीचा ढाचा अचानक कोसळला। रात्रीची वेळ असल्याने सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण दुचाकी आणि 4 चाकी वाहनं मलब्याखाली दबली। सोलापुरात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश पालिका प्रशासनानं दिलेत। उन्हाचा पारा वाढल्यानं विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं केलंय। सध्याच्या सखी वन स्टॉप सेंटरचं लोकार्पण वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। इमारतीचं काम पूर्ण न होताच लोकार्पण उरकल्यानं वाद निर्माण झाला। वीज, पाणी आणि सुरक्षा भिंत नसतानाही इमारतीचं लोकार्पण का करण्यात आलं असा सवाल उपस्थित केला जातोय। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदरडी धरणासोबत नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणात पाण्याचा मुबलक साठा शिल्लक आहे। त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही पाणी टंचाईची झळ बसणार नसल्याचं चित्र आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील केळशीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। पण याकडे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। कोकणातील काजू, करवंदपासून वाईन बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी आंबा, फणस, नारळ यापासून वाईन बनवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। नारळाच्या शहाळ्याच्या पासून वाईन निर्मिती होऊ शकते असा दावा प्रगतशील शेतकरी माधव महाजन यांनी केला। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं कर्जत जामखेडमध्ये आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेसाठी हजारो नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत। 26 मार्च ते 30 मार्च दरम्यान कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी असेल। छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मोहीम विहिप आणि बजरंग दलानं हाती घेतली आहे। औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा देण्यात आला। तातडीनं निर्णय न घेतल्यास सोमवारी राज्यभर आंदोलन करू असाही इशारा देण्यात आला। कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावात पारंपरिक पद्धतीनं होळीचा सण उत्साहात साजरा केला जातोय। होळीनिमित्त गावात घरोघरी खेळ खेळवले जातात, तर रोंबाट हे या गावचं खास आकर्षण आहे। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आनंदाचं वातावरण दिसतंय। होळी सणानिमित्त नेरूर गावात सायचे टेंब इथं मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या रोंबाट आणि पौराणिक प्रसंगांवरील आधारित भव्य दिव्य चलचित्र देखावे यांचं सादरीकरण करण्यात आलं। भिवंडी शहरातील पद्मानगर इथल्या स्वामी अय्यप्पा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्तानं मंदिरात वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक दाक्षिणात्य वाद्यांच्या गजरात पालखी आणि कलश यात्रा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील श्रीदेवी काळकाई आणि कळंबनी गावचे ग्रामदैवत श्रीदेवी भैरा चाळकोबा यांची सीमेवर भेट झाली। या देवींच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। दोन्ही देवींच्या भेटीदरम्यान मुंबई गोवा महामार्गावरची एक लेन बंद करण्यात आली होती। वैभववाडीमधील भुईबावडा गावच्या शिमगा महोत्सवाला सुरुवात झाली। देवाची पालखी गुढीपाडव्यापर्यंत मांडवात ठेवण्याची परंपरा आहे। देवाची पालखी नाचवत मांडवात आणण्यात आली। शिमगा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात आनंदाचं वातावरण दिसतंय। संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेनिमित्त बीडच्या श्री क्षेत्र नेकनूर इथले संत बंकट स्वामी महाराजांच्या पालखीसह दिंडीचं पैठणकडे प्रस्थान झालं। 80 वर्षांपासून सुरू असलेली अखंड परंपरा अबाधित राहिली आहे। शेकडो वारकरी यामध्ये सहभागी झाले।
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील उधळे या ठिकाणी देवतेची अत्यंत जड आणि सजवलेली पालखी एकट्या व्यक्तीनं डोक्यावर नाचवली। यानंतर एकावर एक मानवी मनोरे रचत खांद्यावर पालखी नाचवण्यात आली। अशा विविध प्रकारे देवीची पालखी नाचवण्याचा उत्साह सध्या कोकणात सुरू आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोतवली मांडवकरवाडी इथं ग्रामदेवीच्या पालखीचं मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आलं। देवीच्या पालखीच्या स्वागतासाठी विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पालखीच्या समोर गावातील महिलांनी लेझीम खेळत देवीचे स्वागत केले। यानंतर पाहूयात पुढची बातमी। विधानसभा निवडणुकीनंतर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पवार काका पुतण्यांमध्ये सामना रंगणार आहे। माळेगाव कारखान्याची निवडणूक होऊ घातलेली आहे। युगेंद्र पवार आपला पॅनल उभं करण्याच्या तयारीत आहेत। पुन्हा काका पुतण्यात सामना, अजितदादा विरुद्ध युगेंद्र पवार। माळेगाव कारखान्यात आमने सामने। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे। पण निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच तालुक्यातील राजकीय पडघम वाजू लागले। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत आता शरद पवारांच्या पक्षाकडून पॅनल उतरवला जाणार असल्याचे संकेत युगेंद्र पवारांनी दिलेत। जर पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत, जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो, जर त्या कारखान्याचं छत्रपती होण्यापासून जर आपण आजच ते थांबवू शकलो, तर मग काय हरकत आहे। माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक पॅनलची सत्ता आहे, तर भाजपचे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान युगेंद्र पवारांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। आज जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग ठामपणे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि माळेगाव हा कारखाना किंवा सोमेश्वर कारखाना किंवा ऊसाच्या क्षेत्रामध्ये, कारखान्याच्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे। आज नाही, 40-50 वर्षापासून। काही दिवसांपूर्वीच युगेंद्र पवारांनी माळेगावच्या मुद्द्यावर जागरण गोंधळ आंदोलन केलं होतं। त्यामुळे आता युगेंद्र पवार आपल्या पॅनलच्या माध्यमातून कारखान्याच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सभासदांना दिलेला भाव, कामगारांना दिलेले बोनस, कामगारांना दिलेले पगार, वाहतूकदारांना केलेली वाढ, हे सर्व विचार करता आपण स्वतःहून इतर कारखान्यांचा अभ्यास करावा आणि माळेगाव कारखान्यामध्ये उगाच लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करू नये। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सूत्र अजित पवारांच्या हाती होती। पण आता पक्षात फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। कुडाळ तालुक्यातील पाटतिठ्यावर वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाची शाळेतील मुलीला जोरदार धडक बसली। या अपघातामध्ये 10वीतील मुलीचा जागीच मृत्यू झाला। यावेळी संतप्त गावकऱ्यांनी वाळू व्यावसायिकाला जाब विचारला। सांगलीतील खोतवाडी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। यावेळी भरधाव आलिशान कारनं 8 ते 10 वाहनांना उडवलं। या जवळपास 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले। पोलिसांनी पळ काढणाऱ्या चालकाला ताब्यात घेतलं। वसईतील दत्तानी मॉलच्या मागे असलेल्या 30 ते 35 झोपड्यांना आग लागली होती। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। धाराशिवमध्ये प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या 18 वर्षीय युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला। 18 वर्षीय माऊली गिरीवर मागील 14 दिवसांपासून उपचार सुरू होते। सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी युवकाच्या आई-वडिलांनी केली आहे। लातूरच्या फुलेनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून 4 जणांनी एका महिलेला बेदम मारहाण केली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, तर या प्रकरणी उदगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।
पुण्यात धुलीवंदनाच्या दिवशी 400 मद्यपींवर कारवाई करण्यात आली. यावेळी 286 वाहनं जप्त करण्यात आली, तर 50 लाखांचा दंडही वसूल केला. विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहे. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आर्वीचे माजी आमदार दादासाहेब केचे यांनी विधान परिषदेची लॉटरी त्यांना लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये केचे यांना तिकीट त्यांचं कापण्यात आलं होतं, तर देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडेंसाठी त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाजपकडून सांगण्यात आलं होतं. आता त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. संदीप जोशींनी वॉर्ड अध्यक्ष या पदापासून भाजपसाठी काम केलं. त्यांना पक्षानं योग्य वेळी योग्य संधी दिली. फडणवीस आणि जोशी बालपणापासूनचे मित्र आहेत, मात्र त्यांनी राजकारण आणि मैत्रीमध्ये कधीच गल्लत केली नाही, असं वक्तव्य संदीप जोशींच्या पत्नी देवयानी जोशी यांनी केलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे तसंच हर्षवर्धन पाटील उपस्थित असतील. दुपारी ही बैठक होणार आहे. आम्ही शांततेनं काम करतोय आणि शांततेतच काम करत राहू. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, असा खोचक टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या आणि संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं. संत नगरी देहूमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावे सर्वश्रेष्ठ पुरस्कार बहाल त्यांना करण्यात आला आहे. यावेळी श्रीरंग बारणेंनी एकनाथ शिंदेंचा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख केला. 2024 मध्ये पीक विमा कंपन्यांनी 364 कोटी कमावले, पण मुदत म्हणून शेतकऱ्यांना केवळ 250 कोटी रुपये मदत म्हणून दिले, असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय. ही हास्यास्पद गोष्ट आहे, असं म्हणत कैलास पाटील यांनी पीक विमा मदतीची खिल्ली उडवली. राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाले तेव्हापासून सुपा MIDC मधील उद्योजकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप खासदार निलेश लंकेंनी केला. तर एकही आश्वासन पूर्ण करता आलं नसल्यानं काही लोक असे आरोप करतायत, असं प्रत्युत्तर सुजय विखे पाटील यांनी दिलं. अजित पवार खूप अनुभवी नेते आहेत, त्यामुळे त्यांना एक ना एक दिवस राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे, असा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला. गुलाबराव पाटलांनी गुलाबराव देवकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्या माणसाला 87,000 मतं पडली त्या माणसानं 10 दिवसात पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांकडे गेले, ते म्हणाले जा तिकडे, आमच्याकडेही यायचं म्हणत, मात्र आम्ही त्यांना तिकडेच थांबा म्हणालो. जे शरद पवारांचे नाही झाले ते कुणाचे होतील, असा टोलाही पाटलांनी देवकरांना लगावला. राज्यातील सरकार पर्सेंटेज घेऊन चाललंय. यवतमाळ जिल्ह्यात तर कमिशनबाजीचा धुमाकूळ सुरू आहे. पैसे दिल्याशिवाय कोणतंही काम होत नाही आणि या कमिशनबाजीला पालकमंत्री संजय राठोड यांचंच पाठबळ आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेंनी केला. अमृतसरच्या ठाकूरद्वार मंदिरावर ग्रेनेडनं हल्ला करण्यात आला. 2 दुचाकीस्वार हल्लेखोरांनी मंदिरावर ग्रेनेड फेकत हल्ला केला, तर ही घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या मऊगंजमध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर तपासासाठी पोहोचलेल्या पोलीस पथकावरच हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका पोलिसाचा मृत्यू झालाय, तर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर रात्री 12 वाजेपर्यंत बंद आहे. होळीसाठी आलेल्या मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. मार्च महिन्याच्या पहिल्या 15 दिवसातच राज्यातल्या सुमारे 3,000 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांमधील पाणीसाठा 52.71% आलाय. वाढत्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याची पातळी ही खालावली आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. सण उत्सव लग्नसराईचा कालावधी तोंडावर असताना सोन्याला पुन्हा एकदा महागाईची झळ बसली आहे. प्रतितोळा सोनं 91,000 केलंय, तर येत्या काळात सोनं लाखावर जाण्याचा अंदाज आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी 30 एप्रिलपर्यंत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी 20 मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा नेहमीपेक्षा 10 दिवस आधी सुरू झाल्या, त्यामुळे निकालही 15 मे पूर्वीच जाहीर होणार आहे. त्यानुसार उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम प्रगतीपथावर जलद गतीनं केलं जातंय.
जेईई मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचं आयोजन 2 ते 9 एप्रिल दरम्यान केलं जाणार आहे. या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तारखांची घोषणा केली आहे. यापूर्वी जानेवारी 17 जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली होती. होळीनंतर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरलेली आहे. राज्यात पारा 40शी पार पोहोचलाय. कडक उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाही होतीये. मुंबईत तापमान 34 अंशांच्या पुढे गेलंय, तर पुढील 5 दिवस राज्यामध्ये तापमान स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि परिसरात हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात सातत्यानं चढ उतार नोंदवले जात आहेत. पण गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमानात घट होतीये. पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात आणखी घट होईल अशी शक्यता आहे.